काँग्रेसनं बारामतीत शेवटची निवडणूक लढवली होती तेव्हा काँग्रेस उमेदवाराला 4000 मतं मिळाली होती। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार न देण्याची भूमिका घेतली, त्यामुळे काँग्रेसने पुन्हा एकदा बारामती विधानसभेसाठी उमेदवार दिलाय। 2014चाच उमेदवार रिपीट केलाय। अकाली निंदामुळे अजित पवारांबद्दल बारामतीत प्रचंड सहानुभूती आहे। ही सहानुभूती आणि कौटुंबिक जबाबदारी म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय। निवडणूक बिनविरोध करण्याचे महायुतीकडूनही प्रयत्न झाले, पण गेल्या वेळी 4000 मतं घेणाऱ्या आकाश मोरेंनाच काँग्रेसने तिकीट दिले, त्यामुळे सुनेत्रा पवार मोठ्या मतधिक्याने जिंकतील असे आडाखे बांधले जात आहेत। काँग्रेसने एक प्रकारे स्वतःच हसं करून घेतलंय असं म्हटलं जातंय। मग समोर विहीर आहे, विहिरीत पाणी आहे, पोहायला येत नाही तरी काँग्रेसने विहिरीत उडी मारण्याचा निर्णय का घेतलाय? काँग्रेस बारामतीत हारणारी निवडणूक का लढवत आहे? काँग्रेसचं नेमकं पॉलिटिक्स काय? महाविकास आघाडीत फूट पडली आहे का? याचाच उलगडा या व्हिडिओत करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। बारामती विधानसभा मतदारसंघ हा कायमच पवार कुटुंबाचा अभेद्य बालेकिल्ला राहिलाय। सलग 60 वर्षे एकाच कुटुंबाच्या ताब्यात आमदारकी आहे। 1967 मध्ये शरद पवारांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। नंतर 1991 पासून अजित पवार यांनी बारामतीकरांचं प्रतिनिधित्व केलं। पण 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवारांचं अपघाती निधन झालं, त्यामुळे पोटनिवडणूक होऊ घातली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल मोठी सहानुभूती आहे। शरद पवार गटाने कौटुंबिक आणि राजकीय संकेत पाळत उमेदवार न देण्याची भूमिका घेतली, पण काँग्रेसने मात्र शांत तलावात दगड मारलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आकाश मोरे यांना अधिकृत उमेदवारी देऊन सगळ्यांनाच बुचकळ्यात पडले। त्यामुळे आपण काँग्रेसचे पॉलिटिक्स उलगडणार आहोत। त्यासाठी आपल्याला आधी मोरे कुटुंबाचा इतिहास समजून घ्यावा लागेल। मोरे कुटुंबाचा इतिहास आणि जातीय गणित। हरण्यासाठी काँग्रेसने ॲडव्होकेट आकाश मोरे यांचीच निवड का केली? यामागे बारामतीचं अत्यंत सूक्ष्म जाती आणि ऐतिहासिक गणित दडलेलं आहे। आकाश मोरे यांचे वडील माजी आमदार विजयराव मोरे हे बारामतीच्या राजकारणातील एक अतिशय जुना आणि अनुभवी प्रस्थ आहे। ते शरद पवार यांच्यापेक्षा वयाने थोडे मोठे आहेत आणि त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही पवारांच्या बरोबरीनेच झाली होती। 1972च्या निवडणुकीत त्यांनी पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले। पुढे शरद पवारांनीच त्यांना विधान परिषदेवर पाठवलं। बारामतीमध्ये धनगर समाजाची मतं अत्यंत निर्णायक आहेत आणि याच बहुजन समाजात मोरे कुटुंबाचा चांगला प्रभाव आहे। काँग्रेसने नेमकी हीच जातीय समीकरण जुळवत प्रस्थापित पवार कुटुंबांसमोर नवं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला। हे झालं स्थानिक राजकारण, पण यातून काँग्रेसने लांब पल्ल्याची रेषही ओढण्याचा प्रयत्न केला। याचे 3 पैलू आहेत। काँग्रेसच्या खिळीमागचे 3 मुख्य पैलू। आता आपण या काँग्रेसच्या हरणाऱ्या निवडणुकीमागच्या पॉलिटिक्सचे 3 पैलू समजून घेऊया। पहिला पैलू, वैचारिक आणि न्यायाची लढाई। जय पराजयाच्या पलीकडे जात काँग्रेसने सहानुभूतीला काउंटर म्हणून या निवडणुकीला वैचारिक आणि न्यायाच्या लढाईचं स्वरूप दिले। अजित पवार यांच्यासारख्या राज्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या एवढ्या मोठ्या आणि लोकप्रिय नेत्याचा अपघाती मृत्यू होतो आणि तरीही महाराष्ट्रात त्याबाबत साधा FIR दाखल होत नाही। हा मुद्दा काँग्रेसने समोर आणलाय। विमान मालकावर कारवाई का झाली नाही या प्रश्नाची उत्तर सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारकडे काँग्रेस मागत आहे। सुनेत्रा पवार महायुतीचा भाग असल्यामुळे त्या कदाचित हे प्रश्न विचारू शकत नसतील, पण बारामतीकर म्हणून आम्ही हे प्रश्न विचारणार। ही काँग्रेसची भूमिका सुनेत्रा पवारांसाठी अडचणीची ठरू शकते। दुसरा पैलू, महाविकास आघाडीतील भविष्याची बेगमी। हा या निवडणुकीतील सर्वात मोठा आणि पडद्यामागच्या राजकारणाचा मुद्दा आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला अनेकदा दुय्यम वागणूक मिळते, साईडलाईनला टाकलं जातं अशी त्यांच्या नेत्याची आणि कार्यकर्त्याची धारणा आहे। राहुरी आणि बारामतीच्या जागांवर अंतिम निर्णय शरद पवार घेतील असं विधान करून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आणले होते। त्यामुळे आम्ही कोणाच्याही दावणीला बांधलेले नाही, आम्ही स्वतःच्या ताकदीवर निर्णय घेऊ शकतो असा थेट संदेश काँग्रेसने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिलाय। तसंच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली। तसंच आगामी विधानसभा निवडणूक सोबळावर लढवण्याची वेळ आली तर त्यासाठी तयारी म्हणून ही काँग्रेसच्या रणनीतीकडे बघितलं जातं। तिसरा पैलू, स्थानिक कार्यकर्त्यांना सक्रिय। बारामतीत 1995 मध्ये अजित पवार काँग्रेसचे उमेदवार होते, पण 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसने इथे उमेदवारच दिला नाही। 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी सोबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। आकाश मोरे यांना तिकीट मिळालं। अजित पवारांना 1.5 लाख म्हणजे 66% मतं मिळाली, तर काँग्रेसच्या मोरेंना 4थ्या क्रमांकावर केवळ 4013 म्हणजेच 2.25% मते पडली। भाजप उमेदवाराला 60,000 म्हणजे 26%, तर शिवसेनेच्या राजेंद्र काळेंना 4080 मतं पडली होती। काँग्रेसचं डिपॉझिटही जप्त झालं होतं। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे काँग्रेसकडे स्वतःची 4000 मतं आहेत। तसंच अजित पवारांच्या विरोधात 30% मतं आहेत। याच मतांच्या जोरावर काँग्रेसकडून स्वतःचं नवं पॉलिटिक्स उभं करण्याचे संकेत मिळत आहेत। तसंच वर्षानुवर्ष मित्रपक्षांसाठी सतरंजा उचलणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना नेत्यांना संधी दिली नाही तर पक्षाचं स्थानिक संघटन पूर्णतः संपण्याचा धोका आहे। ही संघटनात्मक ताकद टिकवण्यासाठी काँग्रेसने हा डाव खेळलाय।
याशिवाय जिरायती भागातील पाण्याचा कायमस्वरूपी न सुटलेला प्रश्न, वाढती महागाई आणि शेतमालाला नसलेला भाव हे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन थेट प्रस्थापितांना आव्हान देतात. काँग्रेसचं आव्हान हे वाटतं तितकं सोपं नाही. महायुती ही निवडणूक किती गांभीर्याने घेते हे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या माघारीवरून स्पष्ट झालं. हाकेंनी निवडणूक लढवण्याची घोषणा करताच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वतः सुनेत्रा पवार यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना भावनिक साथ घालत माघार घ्यायला लावली. यावरून महायुतीची तयारी दिसते. थोडक्यात काय तर काँग्रेसचं बारामतीत निवडणूक लढवण्याचं पॉलिटिक्स हे जिंकण्याचं पॉलिटिक्स नाही, तर बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांनी सांगितलेल्या सूत्राचा अवलंब केला जातो. काशीराम यांनी पहिली निवडणूक हरण्यासाठी, दुसरी निवडणूक लढवण्यासाठी आणि तिसरी निवडणूक जिंकण्यासाठी असं साधं सोपं सूत्र आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. तोच फॉर्म्युला काँग्रेस बारामतीत वापरत आहे. महाविकास आघाडीत स्वतःचं वजन वाढवण्यासोबतच भाजप विरोधात एक आक्रमक अजेंडा सेट करण्याचं काँग्रेसचं धोरण आहे. तुम्हाला काय वाटतं? स्वतःचा पराभव निश्चित असतानाही काँग्रेसने बारामती पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय योग्य आहे की त्यांनी सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार न देता पोटनिवडणूक विरोध होऊ द्यायला हवी होती? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. तुम्ही बारामतीचे असाल तर काँग्रेसच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करा.